नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेत 5:42. आपलं लवकर आवरलं. आपण लवकर निघतो CNG फिल करायला. CNG फिल करू. 3 गाड्या CNG आहे. AC मुळे थोडासा ॲव्हरेजमध्ये फरक जाणवतोय मला. ठीक आहे, हरकत नाही. CNG फिल केल्यानंतर करतो अपडेट. ओलाकडनं आपल्याला फर्स्ट राईड भेटली. 1.2 किलोमीटरचा पिकअप आणि 1 किलोमीटरचा ड्रॉप. 280 आधीच उतरलेत ते. 280 मीटर तर फक्त 2.5 किलोमीटरची राईड केली. 136 रुपये कस्टमरचं बिल झाले आणि मला 93 रुपीज दिलेत. म्हणजे 90 जरी पकडले तरी 45-46 रुपये किलोमीटर मला रेट भेटलाय. पहिली राईड होती, सो मी एक्सेप्ट केली. आता आपण वेट करूया. इथं वाकडच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करतो, कारण सकाळ आता इकडे तर नाही वाजली. जी पहिली वाजली ती मी सुरुवात करून घेतली ओलाकडनं. ठीक आहे, आता बघू अपडेट करतो कुठे जातोय ते. वाकडच्या साईडला निघालो होतो, तर तिथनं आपल्याला ओलाकडनं उबेरकडनं गाडी भेटली. हडपसरची 303 फेर दाखवले. सो चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला आणि बघूया किती वेळ लागतोय राईडला. राईड कंप्लीट झाल्यानंतर करतो अपडेट. नेहमीप्रमाणे आपण कस्टमरच्या लोकेशनला आलो, मेसेज केला, कॉल पण आला लगेच आणि कन्फर्म केली राईड. कारण राईड मोठी आहे, 303 रुपयाची, हडपसर लांब आहे. सो परत जाऊन लोकेशनला कॅन्सल करण्यापेक्षा एक कॉल झाला म्हणजे टेन्शन राहत नाही आपल्याला. तर राईड मी कॉल केला आहे, कस्टमर येतो बोलले. ठीक आहे, आणि इथनं बघूया, कारण आता टाईम सकाळ पण आहे, 6:30 वाजलेत. बघू किती होते आज. थोडंसं म्हणजे अशा राईड भेटल्या म्हणजे आपलं काम पण व्यवस्थित होतं. लॉंग राईड भेटले तर करतो अपडेट नंतर. आलोय आपण हडपसरला, कस्टमरला सोडले. टाईम झाला आहे 7:06 डॉट वेळेत आणले आणि 33 किलोमीटर गाडी चालली आहे. तर टोटल त्यांचं फेअर झालं होतं 358 आणि आपल्याला भेटले 302 काहीतरी, पाहिलं नाही पण 303 वगैरे काहीतरी आपल्याला दिसत होतं. तर तेवढे आपल्याला भेटले असतील. आणि इथनं आता आपण परत वानवडी थ्रू स्टेशनच्या साईडला नेऊ, कारण इथनं राईड पडली तर ठीक. कारण इकडं जर लेफ्ट साईडला गेलो तर महागरपट्टा ते ॲमेनोरा वगैरे, महागरपट्टा सिटी ते त्या साईडला जातात. त्या साईडला तिकडनं राईड म्हणजे व्यवस्थित नसतं. तर मी परत आपल्या या रूटनी मागं फिरतो आणि बघूया आपण आता इथनं आपल्याला कोण राईड देते. रॅपिडो आणि उबेर ओला केले चालू. तर आता इथनं ब्रिजपासनं, हडपसरचं ब्रिज आहे, इथनं राईट मारून परत आपलं पुणे स्टेशनच्या साईडला भानवडी थ्रू आर्मीच्या एरियातनं निघूया, कारण तिथनं राईड पडतात. तर बघूया आता आपल्याला इथनं राईड पडती का आपण MT स्टेशनपर्यंत जातो. स्टेशनपासून असणार सकाळी मॉर्निंगला. तर कारण इकडे तिकडे फिरण्यापेक्षा ते गेलेलं परवडल. तर ठीक आहे, करतो अपडेट कुठं झाले. आपलं 93 आपले त्याचे 300 ते, तर पकडून चला 396 रुपये, समजा 400 रुपये आपलं अर्निंग झाले. 7 वाजलेत. तर एक 10-15 मिनटं, आता 10-1 मिनटं लागतील आपल्याला इथनं स्टेशनपर्यंत पोहोचायला. कारण सकाळचं जे होऊन जातं नंतर थोडंसं स्लो पडतंच, कोणताही एक असू द्या, माझा अनुभव आहे. कारण आता पडायची असती राईड तर उबेरवाल्यांनी ॲडव्हान्समध्ये राईड देतात. नाही तेव्हा फार 3 किलोमीटरपासून म्हणजे राईड कम्प्लीट व्हायच्या आधी 3 किलोमीटरपासून आपल्याला राईड देतात. पण आज इकडे राईड नाही दिली, म्हणजे इकडे राईड नाही आहेत अवेलेबल. सो मग जिथं राईड आहे तिथं आपण जाऊया. बिझनेस आहे आपला शेवटी. आपलं डोकं वापरायचं कसं बिझनेस करायचं, कारण तुम्ही एका जागेवर बसून राहिलात आणि तिथं राईडच नाही वाजत आहे, तर मग तिथनं हल्लेलं कधी पण चांगलं. कारण तुम्ही राईड नाही पडत आहे म्हणल्यावर तुम्ही वेट करत राहणार, राईड नाहीये. इथं राईड आहे मग तिथं जायचं सरळ. मग माझा हिशोब असा आहे, कारण मी त्या हिशोबाने बघतो तर ऑनलाईन ॲव्हरेज माझं व्यवस्थित 10-11 रुपये किलोमीटर मला मग ते राहतात. 3-4 किलोमीटर समजा गॅस वगैरे जरी गेला तरी 6-7 रुपये आपला अर्निंग किलोमीटर मागं होऊन जातं. आणि टार्गेट रोजचं ठेवायचं ते 180 ते 200 किलोमीटर गाडी चाललीच पाहिजे. ठीक आहे, मुंबईमध्ये वगैरे जास्त फेअर आहे माझ्या हिशोबाने. तिकडं कमी किलोमीटरमध्ये पण जास्त फेअर भेटून जातो. पण आपल्या इकडं गाड्या भरपूर आहे, सो पुण्याचं रेट जरा वेगळेच आहेत. हरकत नाही, बघूया आपण. उबेरकडनं राईड भेटली होती आपल्याला वल्लभनगरच्या इथनं थोडं पुढं आलं की ते स्टेशनच्या इथनं एक किलोमीटर असेल. कस्टमरला सोडले 280 कस्टमरचं बिल झालं, 205 रुपये आपल्याला भेटलेत. आणि आता इथनं आपण बाहेर पडतोय आणि कोण राईड देतं आपल्याला पुढे इथनं करतो आपण. रॅपिडोकडनं राईड भेटली आपल्याला वल्लभनगरपासून एरवडणे काहीतरी स्कूल आहे कोणतं तरी. तर तिथं कस्टमरला सोडलंय आपण. कस्टमरचं बिल झालं 243. टाइम झालाय 9 वाजून बरोबर 9 वाजलेत. गाडी चालली 78 किलोमीटर.
आता इथनं आपण डेक्कन रोडला लागू आणि तिथनं बघू कुठं राईड पडते आणि शेअर मार्केटचं पण टाइम होते. बघू एखादा ट्रेड भेटला तर घेऊया, नाहीतर आपली राईड कंटिन्यू करू. पण शेअर मार्केटचं केलं छोटासा एक ट्रेड. मार्केट ओपन होताच आपल्याला 100-150 रुपये निघले. ठीक आहे. आणि राईड पडली आपल्याला ओलाकडनं हिंजवडीची, तर एक्सेप्ट केली. पण तो रोड दुसरा असल्यामुळे थोडंसं फिरून जाणार होतं. कस्टमरने राईड कॅन्सल केली. तो थोडंसं थांबलो आणि आत्ता मला उबेरकडनं राईड भेटली पिंपरीची 274 काहीतरी फेअर दाखवलाय. तो एक्सेप्ट केली आणि चाललोय कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि आपलं टोटल अर्निंग झालंय 830 रुपये. आणि गाडी 81 किलोमीटर चालली आहे आणि 9:29 झालेत. आता ही उबेरकडनं जी राईड भेटली होती आपल्याला, ही कस्टमरला लोकेशन माहिती नव्हतं आणि त्यांनी दुसऱ्याच लोकेशनला खडकीमध्ये माझ्या आतमध्ये घालायला लावली गाडी. 3-4 किलोमीटर तिथनं मला गोल फिरवलं परत. आणि परत ज्यांच्याकडे जायचं होतं रामकृष्ण मोरेच्या नाट्यगृह पुढं टाटा मोटर्सला, तर आधी त्यांनी टाकलं होतं ते भोसरीचं लोकेशन घेतलं. त्यांनी ते भोसरीचं लोकेशन घेतलं आणि नंतर मग परत ते चेंज केलं. नंतर मग मी त्यांच्याशी बोललो आणि बरोबर त्यांना आणून दिले. तर कस्टमरचं फेअर दाखवलं होतं 274, नंतर ते 100 रुपयांनी वाढले 375 झालं. तर आपल्याला 270 का 80 282 आपल्याला दिलेत आणि त्याच्यात 276 रुपये आपल्याला काहीतरी भेटलेत. तर असं काहीच अर्निंग आहे. अर्निंग बहुतेक 1100-1150 झालेलं आहे आपलं सकाळपासून आणि 150 रुपये आपले शेअर मार्केटचे. तर 1200-1300चं अर्निंग झालंय. टाइम झालाय 10:30 आणि 105 गाडी चालली आहे. आता बघतो ओला तरी पडतात, उबेर पडतात राईड आपल्याला. 1-2 राईड पडल्या होत्या आता. आणि ओला चालू करतो आणि रॅपिडो पण चालू करतो आणि बघू कुठं राईड पडतात आपल्याला, करतो अपडेट. ओलाकडनं आपल्याला राईड भेटली होती टाटा मोटर्स पासून आंबेटांची. 335 रुपये कस्टमरचं बिल झाले. आपल्याला दिले 290. तर आपलं बहुतेक 1400 रुपये टोटल अर्निंग झाले. गाडी टाइम झालाय 11:35. 126 किलोमीटर गाडी चालली आहे. आणि शेअर मार्केटचं पण आपण तिथं एक ट्रेड केला, 190 रुपये निघले. टोटल 350 रुपये शेअर मार्केटचे. तर टोटल आजचं अर्निंग 1700 रुपयाच्या आसपास झालेले. तर ठीक आहे, बघूया आता इथनं कुठं जातोय, करतो आपण. ओलाकडनं आपल्याला मोशीपासून ट्रिप भेटली होती, आंबेटांगला काही भेटणार नाही म्हणून. तर ती चिंचवडची होती. तर त्यांना मुंबईकडे जायचं होतं आणि जिथनं गाड्या जातात इनोवा वगैरे असतात त्या गाड्या, तर तिथे त्यांना जायचं होतं. त्यांनी अलीकडचा चौक टाकला होता. तर आपल्याला थोडंसं 3-1 किलोमीटर पुढं आलोय. तर त्यांचं फेअर वाढलंय डायरेक्ट 338 रुपये. आपल्याला 245 काहीतरी भेटलेत. ठीक आहे, आता इथनं बघूया किती होते फेअर. टोटल करतो आणि करतो अपडेट.